मुख्यमंत्री पदाचा चेहरा अजून जाहीर झालेला नाही आणि ठाकरेंनी सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे अशी केली, तुम्ही जाहीर करा माझा त्याला पाठिंबाचं. कुठं घोडा आणले मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याच्या निवडणुकीला सामोरं जातात? अजिबात आलेले नाही. त्याचा आजचा विचार करायचं काही कारण नाही. अनेक वेळा असं घडलं की नेतृत्व कोणी करायचं ही निवडणूक झाल्याच्या नंतर, संख्या असल्याच्या नंतर निर्णय घ्यायचा असतो. आज कशाचा काही फटका नाही. अजून बहुमत आहे, बहुमत मिळेल असं वातावरण आहे, त्याच्याबद्दल शंका नाही. पण त्यासाठी आत्ताच काही मांडणी करण्याची आवश्यकता नाही आहे. यापूर्वीच एक तुम्हाला उदाहरण सांगतो की 1977 साली आणीबाणीच्या नंतर निवडणूक झाली. त्या निवडणुकीला कुणालाही विरोध केलेले नव्हतं. जयप्रकाश नारायणांनी अनाऊन्स केलं की आणीबाणीला विरोध करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं. एकत्र आणि निवडणुका झाल्या. निवडणूक झाल्यावर मोरारजी देसाई यांचं नाव घ्यायचे. निवडणुकीत मतं मागताना मोरारजीबाईंचं नाव कधीही जाहीर केलेलं नव्हतं आणि त्यामुळे आत्ताच नाव जाहीर केलं पाहिजे या आग्रह करण्याची काही आवश्यकता नाही आहे. आम्ही नक्की एकत्र बसू. एका विचारानं लोकांचा पाठिंबा मिळाल्याच्या नंतर एक स्थिर पर्याय सरकार या राज्यात देशात देऊ. संजय राऊतांनी वक्तव्य केलेलं होतं की आपले हा वर्षा बंगल्यातच आहे का याचा शोध घ्यावा लागेल. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री असं म्हणतायत की त्यांना शोध घ्यायचा असेल तर त्यांनी वर्षा बंगल्यावर त्यांना पाठवून द्या. अशा पद्धतीची भाषा मुख्यमंत्र्यांना शोधते का किंवा त्यांचं हे वक्तव्य योग्य वाटतं का? असं आहे की वक्तव्य हे माझ्या दृष्टीने काही फार चर्चा करायचं कारण नाही. मुद्दा हा आहे की लोक अस्वस्थ आहेत. सिंधुदुर्गाच्या मालवणमध्ये छत्रपतीच्या पुतळ्याच्या वगैरे काय घडलं आणि त्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांना लुकआउट नोटीस द्यावी लागली. त्यांचा शोध घ्यावा अशी नोटीस सरकारला द्यावी लागली. याचा अर्थ ते फरार आहे. आता जी व्यक्ती अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टीला जबाबदार आहे आणि यंत्रणा त्यांच्या मागे असताना ती फरार आहे, याचा अर्थ त्या संबंधीची अस्वस्थता संजय राऊत असो किंवा आणखी कुणी शिवसेनेने केली तर त्याच्यात काही चुकीचं नाही. आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर भाष्य करायचं का नाही हा त्याचा विचार आहे. पण मुख्यमंत्री म्हणून, प्रशासक म्हणून असं चुकीचं काम करणाऱ्या लोकांच्या संबंधी कारवाई करायची जबाबदारी त्यांना टाळता येणार नाही. त्यामुळे त्यांनी बाकीचं काही भाष्य करू नये. जो कोणी गुन्हेगार असेल त्याला पकडण्यासाठी आपल्या सत्तेचा वापर लवकर. गेल्या अनेक वर्षांमध्ये आपल्याला 4 दिवस कोल्हापूरमध्ये एकसारखं पाहण्यात आलेलं नाही. मात्र आता विशेष लक्ष कोल्हापूरमध्ये तुमचं पाहायला मिळते. कालच तुम्ही कागलमध्ये देखील जाऊन त्यांची उमेदवारी जवळपास जाहीर देखील केलेली. अशाच पद्धतीनं कोल्हापुरातल्या अनेक जागा लढवण्यासंदर्भात राष्ट्रवादी म्हणून तुमचा आता काही विशेष प्रयत्न असणार आहे का? 4 दिवसाचा हा विशेष पाहिला जातो. मला जर संधी मिळाली तर महाराष्ट्रात काही गावं असेल की तिथे मी अगत्याने जाऊ इच्छितो. त्याच्यात कोल्हापूर आहे. हवा चांगली आहे. पांढरा रस्ता चांगला, रस्ता चांगला काल मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. आपल्याला काय वाटतं, तशी तयारी दिसते का निवडणूक आयोगाची किंवा काय? असं आहे की साधारणतः आपल्या विधानसभेची उर्जत कधी संपते याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. आणि ते जर बघितलं आपण तर व्यक्तीच्या मला खात्री नाही आहे. माझा अंदाज आहे की साधारणतः नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत निवडणुकीची प्रक्रिया महाराष्ट्राची संपू शकते.